पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। प्रमुख नेते राहणार उपस्थित। बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर पोलिसांच्या अटकेमध्ये असलेल्या जलील पठाण यांच्यावर शिक्षण विभागाची मोठी कारवाई। शिक्षण विभागाकडून थेट निलंबन। महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एकर जागा अखेर मुंबई बीएमसीकडे पालिकेच्या ताब्यामध्ये द्यायला राज्य सरकारची मंजुरी। नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूचं थैमान। जिल्ह्यामध्ये 10वा बळी। आणखी 6 नवे रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क। पुण्यामध्ये झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली। दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणं। महापालिकेकडून उपाययोजना सुरू। हार्बर मार्गावरील प्रवास आता अधिक वेगवान होणार। टिळकनगर ते पनवेल दरम्यान लोकलच्या वेगवाढीला मध्य रेल्वेची मंजुरी। सध्याच्या तुलनेमध्ये प्रवाशांची 3 ते 4 मिनिटं वाचणार। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये फक्त 3.58 टीएमसी इतका जलसाठा शिल्लक। पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर पाणी कपाती संदर्भात निर्णयाची शक्यता। रत्नागिरीमधील दापोली जामगे देवाचा डोंगर रस्ता खचला। दरडीचा भाग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद। 56,000 कोटींचा समृद्धी महामार्ग निकृष्ट दर्जाचा। महामार्गावरील सिमेंट उखडलं। कामामध्ये 30% भ्रष्टाचार झाल्याचा माजी मंत्री सुबोध चावजी यांचा आरोप। येरवडा कारागृहात कैद्याला मारहाण। माहिती विरोधी गटाला देत असल्याच्या संशयावरून मारहाण। 3 कैद्यांवर गुन्हा दाखल। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची जामिनावर सुटका। आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहावा लागणार। बालन्यायाच्या अटी हायकोर्टाकडून कायम। मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचं निलंबन। घाटकोपर होर्डिंग दुर्घटने प्रकरणामध्ये प्रशासकीय त्रुटी आणि अनियमिततेचा ठपका।